नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा भाग आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मुलांनो, तुम्ही दररोज आकाशात पाहत असाल। दिवसा तुम्हाला पूर्ण निळसर किंवा पांढऱ्या शुभ्र ढगांनी दाटलेले आकाश तुम्हाला दिसत असेल, तर कधी आकाश तांबूस नारंगी रंगाचे झालेले दिसले असेल। रात्रीच्या वेळी तर कधी पूर्ण काळोख झालेला दिसला असेल, तर कधी लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहिल्या असतील। या पृथ्वीपासून खूप लांब आहेत। काही चांदण्या जास्त लुकलुक करताना दिसतात, तर काही छोट्या, तर काही अंधुक पुसट दिसतात। मुलांनो, आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात। म्हणजेच आकाशात असणाऱ्या सर्वच ग्रहगोलांना खगोलीय वस्तू असे म्हणतात। जसे चंद्र, सूर्य हे आपल्या पृथ्वीच्या जवळ असल्याने त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो। तसेच तारे, ग्रह हे देखील आपण दुर्बिणीच्या सहाय्याने पाहू शकतो। या सगळ्या आकाशातील खगोलीय वस्तू असल्याचे आपल्याला समजते। या गोष्टी अजून चांगल्या समजण्यासाठी तुम्ही एका आठवड्याच्या अंतराने 2-3 वेळा आकाशाचे रात्री निरीक्षण करा। निरीक्षण करताना आकाशातील खगोलीय वस्तूंचे रंग, त्यांचा आकार, त्यांचे लुकलुकणे, त्यांच्या जागेतील बदल यांचे निरीक्षण करा। तसेच निरीक्षण करताना चंद्राचा दररोज आकार कसा बदलतो हे पहा। त्याचे दररोजच्या भागांचे चित्र काढा। तुम्ही केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवा। यातून तुम्हाला खगोलीय वस्तूंची बरीच माहिती समजेल। आता आपण ताऱ्यांची माहिती पाहू। ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात। आकाशामध्ये अशा भरपूर चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिसतात। त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो। ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असल्याने ते स्वयंप्रकाशित असतात। आता आपण दररोज जो सूर्य पाहतो तो सुद्धा एक ताराच आहे। रात्रीच्या चांदण्या किंवा इतर तारे आपल्या पृथ्वीपासून खूप दूर असल्याने ते आपल्याला खूप छोटे दिसतात, तर काही दिसतही नाही। अशा ताऱ्यांच्या मानाने सूर्य हा आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व प्रखर तेजस्वी दिसतो। त्याच्या प्रकाशामुळेच दिवसा आपल्याला चांदण्या दिसत नाही। आता आपण ताऱ्यांची माहिती पाहिली। आता आपण ग्रहांची माहिती पाहूया। मगाशी आपण पाहिले, ज्या चांदण्या लुकलुक करतात त्यांना तारे म्हणतात। मग आकाशात सर्वच चांदण्या लुकलुक करतात का? तर नाही। मग आकाशात ज्या चांदण्या लुकलुक करत नाही त्यांना काय बरं म्हणत असतील? अशा लुकलुक न करणाऱ्या चांदण्यांना ग्रह असे म्हणतात। या ग्रहांना ताऱ्यांसारखा स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो। ग्रह हे स्वतःभोवती फिरत असतात, तसेच ते ताऱ्यांभोवती सुद्धा फिरतात। आता याचं उदाहरण पहा। आपली पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे, कारण पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही, तिला सूर्याकडून प्रकाश मिळतो। पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तसेच स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती पण फिरते। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या या फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात। आता आपण सूर्यमालेविषयी पाहूया। पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते। पृथ्वीसारखेच सूर्याभोवती फिरणारे आणखी 7 ग्रह आहेत। आपण त्यांचा रंग, आकार पाहू। पहिला ग्रह आहे बुध, दुसरा ग्रह आहे शुक्र, तिसरा ग्रह आहे आपली पृथ्वी, चौथा ग्रह आहे मंगळ, 5वा ग्रह आहे गुरु, 6वा ग्रह आहे शनी, 7वा ग्रह आहे युरेनस आणि 8वा ग्रह आहे नेपच्यून। हे सर्व ग्रह ठराविक अंतरावरून ठराविक मार्गाने सूर्याभोवती फिरत असतात। त्यांच्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात। सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात। या सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो। आता आपण सूर्यमालेतील ग्रहांव्यतिरिक्त इतर खगोलीय वस्तू पाहूया। पहिला आहे उपग्रह। आकाशात ग्रह गोल फिरत असतात हे आपण पाहिले। या ग्रहांभोवती
काही खगोलीय वस्तू परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह असे म्हणतात. या उपग्रहांनाही ग्रहांप्रमाणेच स्वतःचा प्रकाश नसतो. त्यांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्रीच्या वेळी चंद्र आकाशात आपल्याला दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. आपल्या या सूर्यमालेत पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांना सुद्धा उपग्रह आहेत. ग्रह हे आपल्या उपग्रहांसोबत सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. आता आपण बटू ग्रह पाहूया. बटू ग्रह म्हणजे लहान आकाराचा ग्रह. सूर्यमालेतील 8वा ग्रह नेपच्यून याच्या पलीकडे सूर्याभोवती फिरणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. त्यांना बटू ग्रह असे म्हणतात. यात प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटू ग्रह हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. त्यांना सुद्धा स्वतःची कक्षा असते. आता आपण लघुग्रह पाहूया. सूर्यमालेत मंगळ व गुरु या ग्रहांच्या मध्ये असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. हे लघुग्रह सुद्धा स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत असतात. सूर्यापेक्षा इतर खगोलीय वस्तू आकाराने खूप लहान आहेत. चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षाही आपल्याला आकाराने लहान असून सुद्धा मोठा दिसतो. आता आपण गुरुत्वाकर्षणाविषयी पाहूया. खगोलीय वस्तू या एकमेकांना स्वतःकडे खेचतात किंवा आकर्षित करतात. त्यांच्यातील एकमेकांना आकर्षित करण्याच्या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह हे एका ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत सूर्याभोवती फिरतात. याच पद्धतीने त्यांचे उपग्रह सुद्धा ग्रहांभोवती फिरत असतात. आता आपण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पाहूया. झाडांची गळालेली पाने, फुले, फळे हे जमिनीच्या दिशेने पडतात. तसेच डोंगरावरून सुट्टे झालेले दगड हे उताराच्या दिशेने खाली येतात. तसेच आकाशातून पडणारा पाऊस जमिनीच्या दिशेने पडतो. याशिवाय आकाशाच्या दिशेने फेकलेली कोणतीही वस्तू ठराविक अंतरावर जाऊन ती पुन्हा जमिनीच्या दिशेने खाली येते. हे सर्व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. मुलांनो, या पाठात अवकाश हा एक नवीन शब्द आलेला आहे. ग्रह, तारे यांच्यामधील असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. यालाच अंतराळ असेही म्हणतात. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंबद्दल माणसाला नेहमी कुतूहल व आकर्षण राहिलेले आहे. तेथे जाऊन संशोधन करावे असे वाटते, पण ते वाटते तेवढे सोपे नसते. पृथ्वीवरून एखादी वस्तू आकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध दिशेने कार्य करण्यासाठी शक्ती द्यावी लागते. यासाठी जे तंत्रज्ञान वापरतात त्या तंत्राला अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात. आता आपण इस्रो विषयी माहिती पाहूया. इस्रोचे पूर्ण नाव आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. यालाच मराठीमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था असे म्हणतात. ही भारतीय अवकाश संशोधन संस्था असून ती अवकाशातील खगोलांचा अभ्यास करते. चंद्राच्या अभ्यासासाठी या इस्रोने 22 ऑक्टोबर 2008 रोजी एक यान अंतराळामध्ये सोडले होते. ही मोहीम चंद्रयान 1 या नावाने ओळखली जाते. चंद्राबरोबरच मंगळयान हा सुद्धा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मॉम या नावाने प्रसिद्ध आहे. मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने आकाशात सोडण्यात आले. हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोला हे यश मिळाले. या दोन्ही मोहिमात भारताने वापरलेली याने ही मानवविरहित होती. दिवाळीच्या फटाक्यातील रॉकेट तुम्ही पाहिले असेल. या रॉकेटमध्ये विस्फोटक पदार्थ हा ठासून भरलेला असतो. त्याचे ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे
रॉकेट हवेत वेगाने झेपावते. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी सुद्धा शक्तिशाली अग्निबाण म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. यात मोठ्या प्रमाणात इंधन जाळले जाते. त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळामध्ये नेले जाते. या 20व्या शतकात अनेक देशांनी अवकाश मोहिमा काढल्या. शेकडो अवकाशयाने अंतराळात अभ्यासासाठी पाठवली. भारतही अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. ही पाठवलेली अवकाशयाने कायमची अंतराळामध्ये राहतात, तर काही पुन्हा पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रह किंवा उपग्रहावर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये स्वतः वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात. त्यांना अंतराळवीर असे म्हणतात. 1984 साली आकाशात जाणारे राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात ते 8 दिवस राहिले. या अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हा संदेश पाठवला. राकेश शर्मा यांच्यानंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम यांनी देखील अंतराळामध्ये प्रवास केला. आता आपण कृत्रिम उपग्रहाविषयी पाहूया. शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह हे अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. याचा आपल्याला खूप उपयोग होतो. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह आजपर्यंत अवकाश संशोधकांना सापडलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी ही सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. म्हणून पर्यावरणाचे व सजीव सृष्टीचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मुलांनो, सुरुवातीपासून आतापर्यंत आपण बराच भाग पाहिला, अभ्यासला. आता या पाठातून आपण काय शिकलो ते पाहूया. प्रथमतः सूर्य हा एक तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो हे शिकायला मिळालं. आपण दुसरी गोष्ट शिकलो, सूर्य व त्याच्याभोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. आपण तिसरी गोष्ट शिकलो, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. आणि चौथी गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली, अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरले जाते. या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. धन्यवाद.